नावाचा प्रेम जयगुरु. आज आपण तिवसा तालुक्यातील एक दापोरी खुर्द नावाचं गाव आहे. तिथे एक सार्वजनिक मंदिर आहे लहानजी बाबांचं, आणि या मंदिराची स्थापना कधी झाली व येथील लोकांना कसा ध्यास लागला याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय. सर्वात आधी तुझं नाव सांग. बीबी किशनराव राऊत. मूळ गाव कोणतं आहे? दापोरी खुर्द. दापोरी खुर्दच आहे. दादा तुमचं सांगा ना. पंजाब किशनराव राऊत. 2 नंबरचा मुलगा. अच्छा, तुमची चिरंजीव आहे. तर आजी तू मला एक सांग की तुम्हाला श्री संत लहानूजी बाबाच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला? हा सांगत आहे. हो सांग. माझं लग्न झालं 91 मध्ये 71 मध्ये. बरं. बाबाजीचा ध्यास झाला 75 मध्ये स्वप्नाद्वारे सकाळी. स्वप्नाद्वारे. हा बरं. दृष्टांत पडलेले होतात. काय म्हणे बाबाजी स्वप्नात? बाबाजीने इतकंच म्हटलं का तू पूजा कर, बाया स्वयंपाक करतील आणि मी तुझ्याकडे येतो. हो काय असे बोलले. मग स्वयंपाक कुठं केला? तिथं टाकार खेळले काय? नाही, तो घरी घरी दररोज स्वयंपाक करतो मग मी तेव्हापासून. एक पोत्याचा स्वयंपाक, 1.5 पोत्या, 2 पोत्या स्वयंपाक शिवरात्रीला. शिवरात्रीला म्हणजे त्याच्या दिवसात जयंती महोत्सव आले समजा. जयंती महोत्सव. हो का? 75 सालापासून करता? हो. बापरे. आणि तुम्ही दोघे बुडाबुडी जात होते का दर्शनाला? मी काय म्हणाली 85 मध्ये दृष्टांत झाला. हा. आणि ते मूर्ती बसली 83 मध्ये. 4 वर्ष मूर्ती 4-5 वर्ष या लोकांनी बसूनच दिली, तिथंच होती. हो काय? मग ग्रामपंचायत ठराव दिलेला होता. हो. त्याच्यानंतर ती मूर्ती बसल्या गेली. तहसीलदारांनी बसवली. असं म्हणजे आता ते सार्वजनिकच आहे मंदिर? हे मंदिर काय हो. सार्वजनिक म्हणजे बोलले लोक आता त्या पूजा सगळेच लोक करते. हो. पण कार्यक्रम मी करतो स्वतः. अच्छा तुम्ही. असं आहे ते. गाव येऊ मी घालतो. हो म्हणजे ते बाहेरच आहे ना मंदिर तसं? मंदिर आतमध्ये नाही, बाहेर आहे मंदिर. म्हणजे सार्वजनिक असल्यासारखंच आहे ते. हो दर्शनाला खुला आहे. दर्शनाला खुला आहे. सबका मालिक आहे. सबका मालिक घसाच आहे. असं. तुला जीवनात आलेले काही दृष्टांत सांग ना बाबाजीचे. म्हणजे काय घडलं बा, असं असं घडलं बाबाजीच्या भक्तीमुळे? मग माझ्याकडे 3 एकर शेती होती. बरं. लहान लहान मुलं होती मला 3. हो. मग त्यानंतर ते शेती होती. त्या जसे जसे बाबाजी बोलत गेले तशी तशी माझी शेती वाढत गेली. कशी कशी वाढली सांग ना. मग म्हणजे पहिल्या वर्षी 1 शेत घेतल्या गेलो, दुसऱ्या वर्षी 1 घेतल्या गेलो, असं करता मी 3 शेती घेतल्या. हो का? आता किती एकर झाली मग शेती अशी? आता 24 एकर जमीन आहे. 24 एकर जमीन आहे. पहिली 3 एकर होती? 3 एकर. हा दृष्टांत लाभ झाला बाबा संताचा. अच्छा. म्हणजे बाबाजी सांगत गेले का तुला स्वप्न दृष्टांत देऊ? म्हणजे ते मी ते बोलत गेले, मी त्याप्रमाणे वागत गेली असं म्हणणं आहे माझ्या. काहीच नाही आहे. म्हणजे मार्ग बाबाजीने दाखवला बा. मार्ग बाबाजीने दाखवला असं म्हणायचं आहे. असं म्हणायचं. म्हणजे आम्ही जे बोलो ते शब्द खरे होय, दुसरं काहीच नाही. हो. तर तुम्हाला किती मुलं आहे मग एकूण? मला 3 मुलं आहे. असं काय? तुमचं नाव सांगितलं साहेब आता तुम्हाला काही म्हणजे हा भक्ती मार्ग मग आई वडिलापासूनच गवसला? असं काय? तर तुम्ही आता तिथे लहानूजी महाराज टाकरखेडला किती वेळा येत असता? बाबा दरवर्षी कार्यक्रमाला एकच शब्द सोडला नाही. कार्यक्रम पौर्णिमेला, राखी पौर्णिमेला कार्यक्रम भक्ती लहानजी महाराजच्या महाशिवरात्री. हो काय? जयंती असली का कार्यक्रम जात होता. हो हो. मुलं पाठवतात आम्ही. पहिले मी वारी करो महाराजाची वारी. अच्छा. बैल निघून जाय बा. हो. मग गाडी घेतली होती. आता वय काय आहे तुमचं? माझं वय तुम्ही असं 75 आहे. 75. 1949 मध्ये जन्म झाली. अच्छा. तर अजूनही अधामधात जाता का तुम्ही? मी जातो ना. मला जशी वाटलं मला इच्छा झाली जातो. आता असं शिवरात्रीचा कार्यक्रम मात्र करता दरवर्षी? दरवर्षी करतो. आणि लोक ते बाजूबाजूचा. राखी पौर्णिमेचा काला करत असा? कार्यक्रम दरवर्षी करत. पण मी खूप गरीब होती. अच्छा. हो काहीच नाही. तुमचं माहेर कुठलं आहे मग? माझं माहेर अष्टगावचं आहे. अष्टगाव. हो. अच्छा. अष्टगावचे लोक भक्त आहेत इथलं बाबाजीचे. 1-2 भक्तांच्या मुलाखती झाल्या आहे आपल्या अष्टगावच्या. बरोबर. तर काकू जी काही माहिती सांगितली तुम्हाला लहानूजी बाबांचा ध्यास कसा लागला आणि तुमच्या गावामध्ये मंदिर आहे प्रत्यक्षात लहानूजी बाबाचं, तर ही जी माहिती सांगितली याकरता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय लहानूजी बाबा. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय.